वेलकम बॅक टू माय चॅनल. सकाळी सकाळी टिफिनला जे आहे ती इथे सुरुवात झालेली आहे आणि म्हणजे असं छान थंड वातावरण झालेलं आहे. अगदी म्हणजे जर विंडो वगैरे ओपन केला ना तर भरपूर गारगार हवा येते. आणि आज सकाळीच व्हिडिओला सुरुवात केली कारण ना मी नॉर्मल पियाच्या टिफिनसाठी जे आहे म्हणजे लॉंग ब्रेकसाठी मी तिला जो बासमती राईस असतो ना ती त्याला मॅगी खिचडी म्हणते, तर ती बनवलेली आहे. पण सोबत ना ब्रेकफास्टसाठी आज मस्त गोष्ट बनवते, ती म्हणजे उडदाची डाळ असते ना, साल काढलेली जी उडदाची डाळ असते तिची मी जी आहे भजी बनवणार आहे. आणि मला असं वाटतंय मी कदाचित तुमच्यासोबत शेअर केली आहे की मग मुगाची डाळची जी भजी असते ती शेअर केली, मला आठवत नव्हतं म्हणून म्हटलं चला. आणि खूप जास्त दिवस पण झाले असतील शेअर करून, सो म्हटलं परत एकदा शेअर करावी. तर मुगाची डाळ मी रात्री पाण्यात भिजवत घातली होती आणि तुमच्याकडे जर म्हणजे सालासकट जर मुगाची डाळ असेल ना तर मग तुम्हाला सकाळी उठल्यावर जरा जास्त वॉश करावं लागेल, म्हणजे तिचं जास्तीत जास्त जे टरफलं आहे ते निघून गेलं पाहिजे. आणि पण मग विदाऊट सालवाली असली ना, विदाऊट टरफल्याची, तर मग तुम्ही ती डायरेक्ट जे आहे वॉश करून जे आहे भिजवत घालायची. सकाळी उठल्यावर त्यातलं जेवढं पाणी काढता येईल तेवढं काढून घ्यायचं आणि मग मिक्सरमध्ये जे आहे अद्रक, लसूण, थोडासा कढीपत्ता, त्यानंतर जे आहे मिरची घालायची आणि हे मस्त वाटून घ्यायचं. जास्त खूप बारीक पण नाही आणि थोडंसं दरदरीतपेक्षा थोडंसं बारीक जे आहे याला छान वाटून घ्यायचं. कोथिंबीर वगैरे, कांदा वगैरे खूप छान असं मस्त बारीक बारीक कापून घ्यायचा. यामध्ये तुम्हाला वाटलं ना तर तुम्ही थोडे कांद्याची पात वगैरे पण जी आहे ना तर ती ॲड करून घेऊ शकतात. तर फिरवताना काय होतं ना, मिक्सरमध्ये जेव्हा आपण फिरवतो पाणी थोडं कमी टाकायचं असतं म्हणून जरा वेळ लागतो, पण ते मिश्रण परत परत थोडं काढून आणि मग जरा फिरवायचं, थोडा वेळ लागतो. पण मग एकदाचं झालं की झालं. आणि आता बघा इथे मी कांदा वगैरे जे आहे ते सगळं कट करून घेते. आणि मग नंतर जी एक प्रोसेस असते ना याला, म्हणजे यामध्ये तुम्हाला खाता सोडा वगैरे जे टाकतो ना आपण भजीमध्ये ते काहीच टाकायची गरज नसते. आणि तुम्हाला जर फक्त उडदाची डाळीचे बनवायचे नसतील ना तर तुम्ही यामध्ये 50% उडदाची डाळ आणि 50% मुगाची डाळ असे दोघे मिक्स करूनही बनवू शकतात. दोघांचे सेपरेटही बनवू शकतात. पण जेव्हा आपण मूग डाळ घेतो ना, उडदाची डाळ आपण जेव्हा घेतो ना तर तेव्हा तिला असताना म्हणजे फेटायचं जे काम असतं ना तर ते खूप महत्त्वाचं असतं याच्यामध्ये. जितकं तुम्ही त्याला छान मिक्स करणार, पुढे दाखवतेच मी तुम्हाला. आणि जर तुम्ही फक्त उडदाची डाळचे बनवताय ना तर त्यामध्ये एक गोष्ट न विसरता टाका, ती म्हणजे जी काळी मिरी असते ना तिला छान थोडी कुटून घ्यायची. माझ्याकडे असे म्हणजे सॅचेट होते, कुठेतरी आम्ही कुठल्यातरी रेस्टॉरंटमध्ये गेलेलो, तिथे त्यांनी वरून टाकण्यासाठी दिलेले होते, तर मी ते जमा करून ठेवले. त्यातलंच थोडं अर्ध पाऊच जे होतं ते मी यामध्ये घातलं. म्हणजे काळी मिरीचं पावडर जे आहे ते तुम्हाला यामध्ये घालायचं आहे, कारण काळी मिरी आणि उडदाची डाळ दोघांचं कॉम्बिनेशन खूप छान असतं. मग तुम्हाला बऱ्याच वेळा आपल्याकडे पित्तर वगैरे असतात तेव्हा पण ह्या डाळीचे वडे जे असतात ते बनवले जातात, तेव्हाही तुम्ही जे आहे काळी मिरी त्यामध्ये घालायची. आणि बघा ही जरा प्रोसेस जी आहे ना ही थोडी हात दुखवण्याची आहे, म्हणजे इथे मेहनत लागते. पण जितकं तुम्ही जास्त याला म्हणजे असं गोल 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 जितकं तुम्ही करणार ना तितकं हे पीठ खूप जास्त फ्लपी जे आहे ते व्हायला लागतं. आणि यामध्ये सगळे म्हणजे हवा जी असते ना ती यामध्ये भरली जाते आपण जेवढं याला मिक्स करतो, आणि खूप फ्लपी होऊन जातं. काहीही खाता सोडा वगैरे काहीही न टाकता जेव्हा तुम्ही याला भजीमध्ये म्हणजे जेव्हा भजी याची बनवतात ना तेव्हा खूप छान फ्लपी मस्त भजी बनून जी असते ती तयार होते. मग तुम्ही हिला चटणीसोबत खाऊ शकतात किंवा मग शेजवान चटणी, नाहीतर मग टोमॅटो केचप, या सगळ्यांसोबत जे आहे तुम्ही ही भजी एन्जॉय करू शकतात. मी टोमॅटो केचप आज जे आहे अवॉइड करणार आहे, कारण लास्ट टाईम जेव्हा पियाने टोमॅटो केचप खाल्लं होतं मी तुमच्यासोबत शेअर पण केलं होतं, तर तिचा थोडा गळा पकडला होता आणि तेच पाऊच माझ्याकडे पडून आहे. म्हटलं जाऊ दे, माझ्याकडे खोबरं आहे, ओलं खोबरं, पण सकाळी एवढी गडबड असते ना की ते आता फोडा आणि आत्ताच त्याचं जे आहे चटणी बनवा, ही खूप लेंदी प्रोसेस होईल. म्हणून मी म्हटलं जाऊ द्या, असंच जे आहे नुसतंच खाऊयात फक्त. सो इथे पियाचा डान्स चालू आहे. तिला माहीत नव्हतं ॲक्च्युली की मी भजी वगैरे बनवते, सो भजी पण तिच्या आवडीची झाली आहे. आणि मॅगीवाला जो राईस आहे, मॅगी खिचडी, ती पण तिच्या आवडीची झाली, म्हणून ती छान डान्स करत होती. आणि बघा किती छान दिसतात ना भजी. आणि महत्त्वाचं म्हणजे जितकं तुम्ही जास्त याला फेटून घेतलं ना छान, तितकं यामध्ये ऑइल जे असतं ना ते कमी ॲब्झॉर्ब होतं. त्यामुळे जे आहे व्यवस्थित छान फेटून घ्यायचं, म्हणजे त्यामध्ये जास्तीत जास्त ऑइल जे आहे ते मध्ये शिरत नाही. चला आता माझी भजी पण छान इथे बनवून जी आहे ती मस्त तयार झालेली आहे. मी पियाला आहे ना म्हणजे असं खूप प्रेशरने नाही, पण अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या मी तिला करायला शिकवलं आहे. जसं की स्वतःचे कपडे जे आहेत ती स्वतःच कसं काय वेअर करायचं आणि सगळे व्यवस्थित कसं घालायचे, आपली बॉटल जी आहे ती व्यवस्थित भरून ठेवायची. असे काही 2-4 जे सकाळचे धावपळीची कामं असतात ना, ज्याने आपण आपला वेळ जो होतो तो म्हणजे स्वयंपाकात कमी लागतो आणि कन्झ्युम होऊन जातो आणि मग खूप धावपळ होते. अशा काही थोड्या गोष्टी ज्या आहेत त्या मी तिला शिकवून ठेवल्या आहे, की तू थोडा कोंब करून ठेव स्वतःचा, जेणेकरून टँगल तुझ्या क्लिअर होऊन जातील आणि मला जास्त वेळ जाणार नाही टँगल
क्लिअर करण्यामध्ये तू सॉक्स वगैरे जे आहे, शूज जे आहे ते व्यवस्थित आणून ठेवू, म्हणजे जाताना फटक्यात घातले की फक्त जायचंच काम आहे. आणि टिफिन बॅग वगैरे ती स्वतःची स्वतः भरून ठेवत असते, फक्त मला डब्बा तेवढा भरून ठेवायचा असतो. आणि असे छोटे छोटे कामं असतात हे. पण बघा, सगळ्यांचं काउंटिंग केलं तर 5-7 मिनटं यांच्यामध्ये जातात आणि ते 5-7 मिनटं वाचवायचे आहेत. तर मग मुलांना जे आहे थोडी सवय लावावी लागेल आणि मी हळूहळू करत लावते तिला. सो त्यानंतर ती स्कूलला गेली आणि आता अंघोळ वगैरे झाल्यानंतर मी आली मस्त इथे माझे फ्लावर जे आहेत ते बघायला. आणि इतकं छान वाटतं ना, म्हणून मला थंडी या एका जे आहे ना रिझनमुळे पण खूप आवडते. कारण ह्या सीझनमध्ये एवढे छान फ्लावर्स पण येतात ना, आणि प्लांट खराब होण्याची खूप शक्यता जी असते ना ती कमी होऊन जाते. तर बघा इथे आज 3 जे आहेत ना याला फ्लावर आलेले आहेत आणि इतकं छान वाटतंय ना, म्हणजे असं वाटतं की उद्या अजून 2 येतील आणि मग एकाच दिवसात 5 जे फ्लावर आहेत ना, आतापर्यंतचा हायेस्ट काउंट जो आहे, कारण 4 आले मला वाटतं, आता जो आहे 5चा काउंट तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि बाकी सगळे हे जे आहेत पिटुनिया वगैरे हे पण खूप छान चालत आहे. तर मी तुम्हाला बघा सांगितलं होतं की यांची जी लाईफ असते ना पिटुनियाची, तर मी तुम्हाला कन्फर्म केलं होतं नंतर की तो एप्रिल-मेपर्यंत चालतं, पण बाकीचे पण असतात ना डायंथस वगैरे आहे ते पण भरपूर दिवस चालतात. कारण मी असं सांगितल्यानंतर ज्यांना एक्सपिरियन्स असतो ना ते मला कमेंट करून सांगतात की नाही त्यांची अजून लाईफ जास्त असते. सो तुम्ही घाबरून म्हणणार की 2-3च म्हणजे 2-3 महिने हे फक्त चालणार आहे, मग का घ्यायचं. व्यवस्थित काळजी घेतली तर हे पण पूर्ण म्हणजे थंडी संपेपर्यंत हे राहतं आणि उन्हाळ्याची स्टार्टिंग असते ना तोपर्यंत हे जगू शकतं. आज माझ्या गोकर्णाला पण फ्लावर आलं होतं, तुम्ही बघू शकता. छोट्या छोट्या कड्या पण आहेत त्या आलेल्या आहेत. आणि हे आज मी यांचं फायनली जे आहे यांना मी शिफ्ट करून घेणार आहे एनी हाऊ कंडिशन. आणि बघा, एक तर मी जास्वंद आणलेला आहे आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये विसरलीच तुम्हाला यांची कॉस्ट सांगायला. तर दोघी जास्वंद मला म्हणजे ईच 35 रुपयाला एक, असे 70 रुपयाला दोघी जास्वंद. आणि 40 रुपयाचं जे आहे ते एक्झोराचं एक प्लांट आहे, ते पण खूप कॉस्टली मिळतं बाय द वे. जर तुम्ही थोडी त्याची म्हणजे व्यवस्थित ग्रोथ झालेली असली, तुम्ही नर्सरीत केले ना, तर 110 चांगले छान ग्रोथ असली तर 200-250 पर्यंत मिळते, एवढं महाग मिळतं ते. पण मला त्यांनी फक्त 40 रुपयात दिलं, तरीही मी अजून बार्गेनिंग करत होती, पण फायनली 110 रुपये दिले मी त्यांना आणि तिघंही प्लांट आणले. नेक्स्ट टाईम गेली की तुमच्यासोबत लोकेशन मी नक्की शेअर करते. आणि हे माझ्याकडे बघा जे हे असतात ना सोयाबीन असतात, तर ते माझ्या मम्मीने मला लास्ट टाईम गेली तेव्हा दिले होते की गव्हामध्ये जेव्हा आपण पीठ दळशील तेव्हा हे जे आहे गहू दळायच्या वेळेस थोडे हे टाकून द्यायचे 2-3 मूठ, जेणेकरून कारण यामध्ये खूप जास्त प्रोटीन असतं, सो ॲड झालं पाहिजे. आणि चपाती पण खूप मऊ येते, तर थोडे खराब व्हायला लागले होते. म्हटलं आज यांना व्यवस्थित गाळून थोडेसेच आहे, नेक्स्ट टाईम जेव्हा पण गहू आले म्हणजे हे पुढे राहिले व्यवस्थित निवडून राहिले की मला जेव्हा दळण बनवायचं असेल तेव्हा मी त्यामध्ये यांना ॲड करू शकते. आणि हे छोटंसं काम पण माझं कंप्लीट झालं. आज पियासाठी टिफिनला जी खिचडी बनवली होती ना, तर ती थोडी जास्तच बनवली होती. मग मी दुपारी आमच्या जेवणासाठी जी आहे दोडकीची भाजी बनवली पातळ रस्स्यावाली, आणि त्यासोबत जे आहे 2 छोट्या भाकरी बनवल्या. आणि मी करणार होती भाकरीचा व्हिडिओ, माझी भाकर जी होती ना खूप छान फुगत होती, पण मला माहिती व्हिडिओ करायला घेतलं की तोवर तिचा सगळा फुगा बसला असता, म्हणून मी काही घेतलंच नाही. पण आज जे आहे दोडकीची भाजी आणि भाकर असा प्लॅन आहे, आणि सकाळची ती मस्त खिचडी. सो जेवणाचं जे आहे ना थोडं शॉर्टकट झालं, म्हणजे भाकर असली ना की थोडं म्हणजे चपातीपेक्षा जरा वेळ तिला कमी लागतो, म्हणून भाकर कधी कधी बरी असते. जो वेळ तुम्हाला खूप कमी असेल तर त्या सिच्युएशनमध्ये भाकर करणं म्हणजे वेळेची बचत असं म्हणायला हरकत नाही. आणि नेहमी न विसरता मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला बऱ्याच वेळा शेअर करते की काकडी असो किंवा मग तुमचं गाजर असो, सगळ्या काही तुम्ही सलाड ज्याला आपण म्हणतो ना, हे आपल्या रोजच्या जेवणामध्ये पाहिजे म्हणजे पाहिजेच. आणि जेव्हापासून मम्मीकडून पापड आणले थोडे एक्स्ट्राचे, जे मी वरच्यावर होते ना, जे डब्यात बसले नाही, ते जरा रोज कंटिन्युअसली भाजले जात आहे. 2-2 पापड प्रत्येकासाठी एक. पिया काही खात नाही, आम्ही दोघंही खातो. आणि तुम्हालाही माझ्यासारखा थोडा कच्चा थोडा पक्का जो पापड असतो तसा कच्चा पक्का पापड खायला आवडतं का मला सांगा कमेंटमधून. म्हणजे मला प्रॉपर भाजलेला पापड ना काही जमत नाही, थोडासा कच्चा पाहिजेच नेहमी. त्याचे आजूबाजूचे कोपरे तरी थोडेसे कच्चे पाहिजे, जेणेकरून थोडा क्रिस्पीनेस जेवणामध्ये ॲड होतो. सो आहेत अशा काही छोट्या मोठ्या आवडी माझ्या, तुमच्या असतील तर सांगा मला कमेंटमधून. चला फायनलीच घरातले सगळे कामं आवरून जे आहे, म्हणजे आता जवळ मला असं वाटतं की 4-4:15 झालेले आहेत आणि मी आता हे गार्डनिंगचं काम करायला घेतलं आहे. कधीही तुम्हाला प्लांट शिफ्ट करायचे आहेत, मी बऱ्याच वेळा सांगते की सायंकाळच्या वेळीच करायचं, पण आज मी तुम्हाला सकाळी पण म्हणली बघा की गार अशी हवा चालली आहे, थोडी थंडी जी आहे ती पडायला लागली, म्हणून मी 4 वाजता सुरुवात केली. आणि एक्सपिरियन्सवाले लोक असले ना मग त्यांना जमतं सगळं, पण एक्सपिरियन्स नसेल ना, नवीन असाल तर मग जे आहे ना तुम्ही थोडं जे आहे थोडं सायंकाळ झाली की मगच प्लांट शिफ्ट करायचं. बघा मी इथे कुंडी
कुंडीमध्ये आधी थोडे जे आहे नारळाचे जे चुट्ट्या असतात त्या टाकल्या आहे आणि सुकलेले जे म्हणजे तुम्ही काही पण असे जे टरफले असतात ना भाजीचे थोडे वाढलेले आहेत तर ते तुम्ही कुंडी मोठी असेल तर खालची एक लेयर जी आहे त्याने भरून घेऊ शकतात, कारण तिथपर्यंत माती पोहोचण्या म्हणजे मुळा पोहोचण्यापर्यंत काय होतं ना ते डिकम्पोज होऊन जातात. आणि तुम्ही चांगल्या एखाद्या कंपोस्टच्या शोधात असाल तर हे जिओ मॅन्युअर आहे, मी हेच यूज करते आणि खूप छान असा रिझल्ट आहे. फ्लावरिंग वगैरे तुम्ही बघू शकता, जे जास्वंद मी घेतलेलं आहे त्याला किती फ्लावरिंग होते आणि त्याला मी कंटिन्युअसली 15 दिवसातून जे आहे ना हेच जे टाकते. कारण काय होतं की आता बघा मला जरी 35 रुपयामध्ये हे प्लांट मिळून गेलं पण मला माहिती तुम्हाला मिळणार नाही आणि बऱ्याच वेळा मी पण भरपूर महागडे प्लांट्स आणते आणि एवढे महागडे प्लांट्स आणून त्यांना जर व्यवस्थित खाण्यापिण्यासाठी काही नाही मिळालं ना तर मग ते हळूहळू खराब व्हायला लागतात आणि मग ते घेण्याचे पैसे वेस्टेज जातात. त्यापेक्षा एखादं चांगलं कंपोस्ट कुठलं घेतलं आणि त्यांना जे न्यूट्रिशन पाहिजे ते सगळे त्यांना मिळाले की मग त्यांची ग्रोथ पण खूप छान होते. आणि हे दोघी जास्वंद वगैरे हे जे पण फ्लावरिंग प्लांट्स असतात ना यांना सगळ्यांना भरपूर जे असतं ना म्हणजे खायला पाहिजे असतं, असं सरळ भाषेत सांगायचं म्हणलं तर त्यामुळे पाहिजे. आणि तुम्हाला जर हळूहळू नॉलेज आलं तर बऱ्याच गोष्टी असतात, DAP, NPK, बोन मील आणि अजून फंजीसाईड हे ते बऱ्याच गोष्टी आहेत. तर ते सगळ्यांचं मिश्रण जे आहे ते या कंपोस्टमध्ये त्यांनी टाकलेलं आहे, त्यामुळे न टेन्शन घेता कमी जास्त व्हायची भीती नाही. आणि आपण 15 दिवसातून जे आहे 2-2 मूठ जे आहे ते आपण आपल्या कुंडीमध्ये वरून टाकून द्यायचं आणि नंतर दुसऱ्या दिवशी पाणी द्यायचं. इतकं सिम्पल याचा यूज आहे. माझ्यासारखं तुम्ही एखादं प्लांट शिफ्ट करताय किंवा मग असं म्हणजे नवीन नर्सरीतून आणताय तर मातीमध्ये थोडं मिक्स करून द्यायचं आणि आपोआप त्याला प्लांटला जे पाहिजे ते आपोआप ॲब्झॉर्ब करत असतं. इथे माझं स्ट्रगल तुम्ही बघत आहात की गोष्ट अशी होते की माती खूप म्हणजे जास्त हे झालं आहे आणि माझी कुंडी जी आहे ना ती छोटी पडते, म्हणून मी खालून माती काढण्याचा प्रयत्न करते. आणि कधी जेव्हा पण असं आपण प्लांट शिफ्ट करतो ना खालची थोडी माती जरा उकरूनच घ्यायची, म्हणजे थोड्या मुळा ज्या असतात ना त्या मोकळ्या होतात आणि त्यांनाही आपल्या मातीमध्ये जाण्याचा जो असतो तो मार्ग लवकर मिळतो. नाहीतर मग ते तिथेच गोल गोल जे आहेत ते फिरत राहतात. आणि नर्सरीवाल्यांची माती जी असते ना ती खूप हार्ड असते, सो जेवढी इझिली निघून जाते ना. आणि जे लाँग लास्टिंग चालणारे प्लांट्स असतात सीझनल नाही, जे असे गुलाब आहे, जास्वंद आहे, मोगरा आहे, यांची तुम्ही माती जी आहे काढू शकतात, कारण त्यांच्या मुळा खूप जाड असतात. मग त्यामुळे आपण थोडी माती काढून जी आहे आपली चांगली माती बनवून आपण तिथे ॲड करू शकतो. सो मी जे आहे इथे तेच करण्याचा प्रयत्न माझा चालला आहे आणि फायनली मला जेवढी हाईट त्या प्लांटची पाहिजे होती तेवढी मी तिथे कोरून सगळीच माती काढली आणि अशा पद्धती जे आहे हे माझं एक प्लांट शिफ्ट करून झालं. आणि तुम्ही बघू शकता त्याची हाईट किती मोठी आहे, 35 रुपयामध्ये. म्हणजे माझी लॉटरी लागली असं म्हणायला सुद्धा हरकत नाही मला की 35 रुपयात एवढं मोठं प्लांट मिळालं. सस्पेन्स असा आहे त्या प्लांटचा की त्याला कडी आलेली आहे पण अजून माहीत नाही की त्याला कुठल्या कलरचं फ्लावर येणार आहे. सो तो एक सस्पेन्स आहे आणि आम्ही रिस्क घेऊन जे आहे मी असं म्हणलं की बघूयात जे नशिबात असेल ना त्या कलरचं फ्लावर त्याला येईल आणि लेट्स सी जे होईल ते होईल. आणि मी घेऊन आली कारण त्याची हेल्थ खूप चांगली होती, खूप मस्त मोठं झालं आहे आणि त्याला फ्लावरिंग व्हायला सुरुवात झाली ना की ब्रांचेस एवढे आहेत ना त्याला की भरपूर फ्लावरिंग होईल, म्हणून म्हटलं चला घेऊयात. हे लाल जास्वंद ना मी म्हणजे आवडीनेच घेऊन आली. थोडी त्याचं हे जे होतं ना थोडी हेल्थ खराब होती कारण त्यांनी पाणी घातलेलं नव्हतं मागच्या 1-2 दिवसापासून, त्यामुळे पत्ते पिवळे होत होते. अदरवाईज चांगलं आहे, पाणी वगैरे व्यवस्थित नंतर मी व्यवस्थित काळजी घेतली की रिकवर होईल ते. पण माझ्याकडे लाल जास्वंद असावं असं मला वाटत होतं. असंच मला पांढऱ्या जास्वंदाची पण हौस आहे, एकदा मी आणेल कधीतरी छान मला मिळालं तर असं स्वस्तात घेऊन येईल. आणि जे एक्झोरा आहे ना याला ना असे छोटे छोटे फ्लावरचा ना असा म्हणजे गुच्छा असतो, अगदी स्मॉल फ्लावरपासून थोडा मोठ्या पर्यंत असतो. कलर पण याचे माझ्या मते 3-4 तरी कलरमध्ये येत असेल, मला माहीत नाही याचा कुठला असेल पण मे बी पिंक कलर असू शकतो याचा. आणि छान ग्रो झालं ना त्याचे म्हणजे फ्लावर्स पण असतात ना छोटे छोटे असतात पण ते लवकर जे असतात ना म्हणजे उमलले ना की 2-3 दिवस राहतात आय थिंक आणि मग हळूहळू जातात. पण त्यांचा गुच्छाच एवढा मोठा असतो ना की तो दिसायलाच खूप छान दिसतो. सो मी पहिल्यांदाच आणलं आहे पण याच्याबद्दल मला बरीचशी जी आहे नॉलेज आहे आणि कुंड्यांची अशी तशी शिफ्ट करून जे आहे फायनली माझे प्लांट जे आहे तिथे शिफ्ट झालेले आहेत. कारण माझ्याकडे 2च कुंड्या होत्या, सो 3 कुंड्या मी व्यवस्थित जे आहे इकडचं तिकडे करून जे आहे हे सगळं केलं आहे. आणि गार्डनिंग म्हटली का मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या येतातच. आणि सगळा आजूबाजूचा पसारा तुम्ही बघू शकता अगदी माती माती झाली. यानंतर बाल्कनी क्लीन करायची. चला आता माझं गार्डनिंगचं काम पण कंप्लीट झालेलं आहे आणि मग आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. अपेक्षा करते तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल, कसा वाटला मला कमेंटमधून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.